नवरा येणारच आहे. त्यांची जर का ओळख पटली तर कदाचित तिला सगळं आठवेल पण. आणि मग त्याच्या हातूनच आपण तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून घेऊया ना. ज्यांची वाट पाहत होतात ते हेच, यांचं मिस्टर. नमस्कार. गेली कुठे? तुम्ही सगळे असे टेन्शन मध्ये का दिसताय? ती मुलगी घरात नाहीये. आत्याई, अगं तुला समजत कसं नाहीये? त्या मुलीला आपल्याला शोधावं लागणार आहे, कारण आपण अगं कुठे गेली होतीस तू? मी ते पाय मोकळे करायला बाहेर गेले होते. बाहेर जायचंच होतं तर सांगून जातात नव्हतं का? का आम्ही तुम्हाला घरी आणल्या म्हणून आम्ही फक्त तुमचीच काळजी करत बसायचं? दुसरं काम धंदाच नाहीयेत आम्हाला? मला आता ना भीतीच वाटायला लागली या अशा जगण्याची, बाहेरच्या नजरांची. मला या भीतीपासून दूर जायचंय. मला या सगळ्यांपासूनच दूर जायचंय, कायमचं. मीनाक्षीचे रिपोर्ट्स आलेत. काय लिहिलंय रिपोर्ट्स मध्ये? आपल्या आयुष्यात नात्यांशिवाय दुसरं आपलं असं काही असूच शकत नाही. तुम्ही आनंदात असलात तरी ती नाती जवळ हवीत आणि दुःखात असलात तर तुम्हाला सावरायला पण तीच नाती असतात. मला पण तुमच्यासारखी नवीन नाती हवी होती आणि त्याच नात्यांच्या शोधात असताना एका राक्षसाच्या गळ्यात वरमाला घातली. बायको सामान्य होतात बाजूला. पहिली आपली वनिता काय म्हणते ते बघ. काय म्हणतीये वनिता? काय झालं? तुम्ही सतत मागे का बघता? मला असं का वाटतं की कोणीतरी आपला पाठलाग करत आहे. पाठलाग? किती छान घर आहे ना, जुन्या काळातल्या जुन्या गोष्टींची आठवण करून देणारा. कुणी आहे का? यांचा फोटो कुठेतरी पाहिल्यासारखा वाटतोय. सगळं संपलंय. पल्लवी प्रधान हे प्रकरण विक्रम राजे शिर्के बरोबरच कायमचं संपलंय. आता मीनाक्षी म्हणून नवीन सुरुवात करणार आहे. पल्लू, तू पल्लूच बोलतीस ना? बाय द वे, तुम्हाला कॉफी कशी वाटली सांगितलंच नाही. छान आहे, खरंच खूप छान आहे.
हे कॉफी शॉप तसं खूप फेमस आहे. म्हणजे बाबा कोर्टात जाताना आणि कोर्टातनं परत येताना आवर्जून इथली कॉफी प्यायचे. या शॉपचं अजून एका गोष्टीसाठी मला खूप कौतुक वाटतं. कोणत्या गोष्टीसाठी? म्हणजे हे शॉप इतकं फेमस आहे, पण हे तेव्हा जसं होतं ना, आजही अगदी तसंच आहे. या वास्तूत काहीच फरक पडला नाही. काही माणसांचं आयुष्यही या कॉफी शॉप सारखंच असतं ना. त्यांच्या आयुष्यातही फार काही बदल घडत नाहीत, आणि घडले तरी ते आठवता येत नाहीत. तुम्ही अनाथाश्रमातनं बाहेर पडून असा फार काही वेळ झालेला नाहीये. म्हणजे मला म्हणायचं आहे की अनाथाश्रमातनं बाहेर पडल्यावर तुमच्या आयुष्यात फार काही घडलं असेल असं मला तरी वाटत नाही. म्हणजे प्लीज डोंट माइंड, पण मला नाही वाटत की तुमचं लग्न वगैरे झालं असेल. कारण तुम्ही माझ्या गाडीसमोर आलात तेव्हाही तुमच्या गळ्यात मंगळसूत्र नव्हतं. आय एम सॉरी, म्हणजे मला तुम्हाला दुखावण्याचं अजिबात इंटेन्शन नव्हतं. नाही, इट्स ओके. मला पण काही आठवत नाही आहे. त्यात मी तरी काय करणार. हो ना, ते आहेच. तुमचं झालं का? हो. एक मिनिट. हे बघा, अनाथ आश्रम सोडल्यानंतर त्या कुठे होत्या त्याची काहीच माहिती मिळत नाही. मग अशा वेळी फक्त 3च शक्यता उरतात. पहिली शक्यता म्हणजे ती व्यक्ती भूमिगत असणार. दुसरी शक्यता म्हणजे वेषांतर करून राहत असणार. पण यांच्या बाबतीत दोन्हीही शक्यता लागू होत नाही. मग तिसरी शक्यताच उरते, यांची स्मृती गेली नसणार. मी सगळं दूध संपवते. ओके, हा म्हणजे कधी कधी जात नाही ते, पण मी ते वेस्ट करत नाही. थोड्या वेळाने ते मी पिते. आणि कसं आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायलाच मी सांगितलं होतं आत्यांना की तुम्ही छोट्या ग्लासमध्ये देत जा मला दूध. पण आय गेस ते तर केलंच नाही आत्याने. वर तक्रार केली बहुतेक. ह्याला तक्रार नाही, काळजीयुक्त प्रेम म्हणतात. तू स्वतःहून नव्हता गेलास मंदिरात, तुला बोलावलं होतं दोघांनीही. मला वाटलं की देवाशिष आम्हा दोघांना एकत्र आणायचा प्रयत्न करतो. देवाशिषचा प्लॅन होता तो. मीरासमोर बोलवून तुझा अपमान करायचा होता त्यांना. बघ माई, मला फक्त त्यांना बेडरूम मध्ये त्या आल्या तर गप्पा मारता येतील. म्हणजे बरं ठीक आहे, घेऊन जा. मदन, तू मी गप्पा मारूया. मलाही झोप येत नाही, तुलाही येत नाही असं दिसतंय. जा ना रूम मध्ये जा तुझ्या. ठीक आहे. सगळं खरं खरं सांगितलं तिला. तुझा प्लॅन मान्य आहे तिला? तिने गैरसमज करून घेतला. ती खूप भांडली माझ्याशी, खूप बोलली. तुम्ही आलात तेव्हापासून ती शांत आहे. आरोही तन्मयशी एवढी भांडली आणि माझ्याशी अगदी गोड बोलली, यात तिचा काही डाव तर नसेल ना? तुझ्या मैत्रिणींची नावं काय आहे? मम्मी. तुझ्या मैत्रिणीचं नाव मम्मी आहे का? मम्मीच तुझी मैत्रीण आहे? मम्मी माझी मुलगी आहे. मग तू मारतेस तिला? हो का? डबादार मारते. का मारतेस तू? माझे